नाही, आम्ही विरोध केला नाही. सकल ओबीसी महामोर्चाने त्यांना विरोध केला. त्या कारण त्यांची भूमिका या JRच्या समर्थनार्थ होती आणि त्या JRचा नुकसान नक्की ओबीसी समाजाला होतो असं सर्व ओबीसी बांधवांची भावना आहे आणि त्याबद्दलचं चीड आणि राग आहे. त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये हा JR रद्द करावा ही मागणी असेल आणि ही मागणी करत असताना ओबीसीचे काही 1-2 प्रमुख मागण्या आहेत, पण मुख्यत्वे आम्हाला तो JR रद्द करावा अशीच मागणी सकल ओबीसी समाजाची आहे. हो, या सगळ्या तावड्यांच्या नाराजीमुळे ओबीसी समाजात कुठेतरी फूट पडल्याचं आता चित्र निर्माण झालेलं आहे. नेते एकमेकांसोबत भांडतात असं बोललं जातं. नाही बघा, सरळ भूमिका आहे. जो ओबीसीच्या हिताचं बोलेल तो ओबीसीचा, ओबीसीच्या विरोधात बोलेल आणि ओबीसी नेता म्हणेल तर तो कसा ओबीसीचा होऊ शकतो? सरळ गोष्ट आहे आणि ते पुढे मांडू ना आम्ही. आम्हाला जे काय दिसत आहे त्या JRचा अर्थ, JRमुळे होणारं नुकसान, ह्या मोठ्या गोष्टी आहेत. त्या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या पुढे आम्ही मांडू. JR मागे घेण्याची आपली मागणी आहे, पण काही त्यातले शब्द किंवा वाक्यांची आपल्याबद्दल केली, काही दुरुस्ती केली तर चालू शकतं. नाही, हे आता मी एकटा ठरवत नाही. हे आम्ही ओबीसीच्या आमचे जे कमिटी आहे त्या सगळ्यांच्या बरोबर चर्चा करू. जर असा काही प्रस्ताव पुढे येतो का आणि त्यावर चर्चा करू. पण मुख्यत्वे 2 सप्टेंबरचा JR रद्द करावा. तो JR हा ओबीसीला उद्ध्वस्त करणार आहे. हीच भूमिका आता ओबीसी महामोर्चाच्या सर्व नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची आहे. हो, प्रकाश आंबेडकरांनी असं म्हटलंय की RSSने आणि भाजपने ओबीसींचा विश्वासघात. हे आता दिसतंय ना. मी खूप गोष्टी आहेत सांगण्यासारखे, काय काय झालं आहे. त्यामुळे त्या संदर्भातली भूमिका प्रकाश आंबेडकरजी म्हणतायत तीच आमची भूमिका आहे. भाजपाने ओबीसीचा मतांचा फायदा घेतला. ओबीसींना फायदा काही करून दिला नाही, कुठल्याच ठिकाणी नाही. तो ना प्रशासनात आहे, ना ज्युडिशरीमध्ये आहे, ना आरक्षणात आहे, ना त्याला मिळणाऱ्या सवलतीमध्ये कुठली वाढ आहे, काही नाही. थातूर मातूर औषधी करून उपचार झालेला आहे आणि मूळ बिमारी तशीच ठेवली. हे जे काही आहे त्यामुळे नुकसान प्रचंड झालेलं आहे. हे प्रकाश आंबेडकरजी म्हणतात ते खरं आहे. थँक्यू.